कॉलेजमध्ये हिंदू मुलींना गैर हिंदूंनी लक्ष केल्याच्या घटनेनंतर भाईंदरमध्ये मोठा गोंधळ उडालाय। काल रात्री लोटस इंडिया मैदानात इक्बाल नावाच्या तरुणाचं आधार कार्ड सापडल्याने जातीय तणाव वाढलाय। भिवंडीमध्ये मराठीची गरज नाही असं अबू आझमी यांनी केलेल्या विधानामुळे मनसे संतप्त झालेत। मनसे नेते परेश चौधरी यांनी कडक इशारा दिलाय की जर आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे जोरदार प्रत्युत्तर देईल। मिरर रोडवरील काशीगाव येथील गार्डन सिटी सोसायटीमध्ये गरबा कार्यक्रमादरम्यान अज्ञात व्यक्तींनी अंडी आणि टोमॅटो फेकलेत। या घटनेनंतर तणाव वाढलाय आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय। 1 ऑक्टोबर पासून एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्यात। 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 16 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटनापूर्वी गौतम अडानी यांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली आहे। पंतप्रधानांच्या उद्घाटनानंतर लवकरच सेवा सुरू होतील। मतचोरीच्या आरोपादरम्यान मोठी घटना। शिरगाव आणि काळबादेवीमध्ये बनावट मतदार पकडले गेलेत। एकाच पत्त्यावर शेकडो मतदार ओळखपत्रे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडले। स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आहे। मुंबईतील कूपर रुग्णालयात संप। 2 महिन्यांपासून पगार न मिळाल्याबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय। घाटकोपरमध्ये भीषण अपघात। नीलधरा इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। 4 कामगार यात जखमी झालेत। दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं दिसून येत आहे। जोगेश्वरीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं आहे, ज्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत आहे। नागरिकांनी बीएमसी आणि पोलिसांकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे। कल्याणमधील श्रीमंत कांताबाई चंदूलाल गांधी इंग्रजी शाळेमध्ये बजावलेल्या नोटीसमुळे पालक संतप्त झालेत। मुलांना कपाळावर टिळक आणि काळेवा घालण्यास मनाई करण्यात आली आहे। शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मालवणी परिसरात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचं प्रकरण समोर आलंय। 34 वर्षीय आरोपी चंद्रपाल राम खिलाडी याने महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली। आरोपीला मथुरामध्ये अटक करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी अनिवार्य करण्यासोबतच आता आणखी एक नवीन नियम उद्यास आलाय। महिलांनी केवायसी साठी त्यांच्या पती किंवा वडिलांचं आधार कार्ड देखील अपलोड करायचं आहे। प्रभादेवी पूलच्या कोसळण्यामुळे टिळक पुलावरील ताण वाढत आहे आणि दादरमधील वाहतूक कोंडी देखील वाढत असल्याने जनतेचा रोष वाढत आहे। राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारावर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। भाज्यांचे दर 30 ते 40% वाढले आहेत। एशिया कप ट्रॉफीच्या नाट्यानंतर टिळक वर्मा आणि शिवम दुबे यांनी मोहसिन नक्वी यांना ट्रोल केला आहे। अदृश्य ट्रॉफीसह त्यांचा आनंद साजरा करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। कोकणात प्रवास करणाऱ्या लोकांना रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे। दिवाळीसाठी घरी प्रवास करणं आता सोपं होणार आहे। रेल्वेने विशेष गाड्या चालवणार आहे असं म्हटलंय। महाराष्ट्रातील हिंगोली येथे दुर्गा देवीच्या मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये हाणामारी झाली। मोठ्या आवाजातील संगीतावरून दंगल उसळली आहे। दोन्ही गटांनी दगडफेक आणि काठ्यांचा वापर केला। दसऱ्याच्या निमित्ताने फुलांच्या किमती वाढल्यात। बाजारात झेंडूची फुले प्रति किलो 300 रुपयांवर पोहोचली आहे। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 1,08,750 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदी 1,51,000 रुपयांवर पोहोचली आहे। पावसामुळे रस्त्यांची स्थिती बिकट झाल्याचे दिसून येतंय। ठाणे, पालघर आणि मुंबईतील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेत।